श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बघा, कापरासोबत या दोन वस्तू जाळायच्या आहेत. यामुळे सर्व संकट विघ्न दूर होतील, शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालतील, मुलाची प्रगती होईल, तुमची सुद्धा खूप प्रगती होणार आहे. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कोणती वस्तू तुम्हाला कापरासोबत जाळायची आहे, कोणत्या वेळेत हे काम करायचं आहे. सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. बघा, सर्वांचा आवडता लाडका गणपती बाप्पा असतो. संकट चतुर्थी असते किंवा श्रावण महिना असू दे, हे शुभ फळ देणारे असे हे दिवस असतात. या तिथीवर जर उपाय केले तर 100% फलदायी ठरत असतात. तर भक्त मंडळी हो, तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट हा दिवस ठरू शकतो. तुमच्या नशिबाचे कुलूप उघडू शकते. इतका महत्वाचा हा दिवस असतो किंवा हा महिना आहे श्रावण महिना. तर श्रावण महिन्यामध्ये आपण आता दुर्मिळ योग आहे, कारण आपण जी काय उपासना करणार आहे, जी भक्ती करणार आहे, ते महासंयोग जुळून आलेला असणार आहे. यामुळे त्याचं फळ जास्त आपल्याला श्रावण महिन्यामध्ये मिळणार आहे. शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की श्रावण महिन्यात छोटीशी सेवा केली तरी हजारो पटीने फळ देणारे असते. हा महिना अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे नशिबाचे बंद कुलूप देखील उघडण्याची ताकद ठेवतो. तुमच्या आयुष्यातलं असं काही घडतंय का की तुम्ही खूप कष्ट करताय पण तुम्हाला यश मिळत नाही, तुमच्यापासून 2 पावलं लांब यश राहते, पण तुम्ही तुमचे काम ते पूर्णत्वाला जात नाही का? कारणास्तव अडचणीमुळे तुमचे अपूर्ण काम राहते. तुमच्यासोबत घरामध्ये सतत वादविवाद, नेहमी भांडणं चालू असतात. क्षुल्लक कारणावरून असतील किंवा मोठमोठे कोणते असतील, भांडणं सतत होत असतात. त्याचबरोबर तुमच्या पतीच्या नोकरीमध्ये किंवा उद्योग व्यवसायामध्ये कोणाची तरी दुष्ट लागलेली असेल आणि त्यांची प्रगती खुंटलेली असेल. आपल्या मुलाबाळांचे करिअर देखील व्यवस्थित होत नसेल. रात्रंदिवस आपल्याला आपल्या मुलाबाळांची काळजी असते, पण ते देखील अपयशी ठरत असतील. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शत्रू जो तुमच्या प्रगतीवर जळत असेल, तो तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करतो, तुमच्या तोंडावर गोड बोलतो किंवा मग विनाकारण मानसिक त्रास देतोय, असं देखील शत्रू असतात बरं का. पण अशा या शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्याची वेळ आता आलेली आहे. त्याची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओची माहिती पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच हा उपाय करा. एक सुरक्षा कवच हे तुमच्यासाठी तयार होणार आहे आणि सर्व संकट विघ्न हे दूर होणार आहेत. आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी गुप्त आणि सिद्ध वस्तू सांगणार आहे, ज्यामुळे हा उपाय केल्यास या वस्तू तुम्ही कापरासोबत जाळायच्या आहेत. तुमच्या घराची प्रगती ही झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला तर हे माहितीच आहे की कापूर आपल्याला धार्मिक मान्यतेमध्ये किती महत्त्वाचा आहे. कापूर हा प्रत्येक पूजेमध्ये, आरतीमध्ये, होम हवनामध्ये वापरला जातो. वातावरणातील शुद्धता, सात्विकता टिकून ठेवण्यासाठी कापराचा वापर केला जातो. त्यासोबतच चमत्कारिक वस्तू आहेत ज्या आपल्या स्वयंपाकघरात असतात. अशा काही वस्तू आहेत, आपण कापरासोबत जाळल्या तर तुमच्या घरातील नकारात्मकता तर दूर होतेच, पण तुमच्या घरातील कोणतीही समस्या, संकट तुमच्या घरावर येणार असतील तर ते आधी नष्ट होतात. आज फक्त मी तुम्हाला सांगितलेल्या वेळेमध्ये घराच्या मुख्य उंबरट्यावर कापरासोबत या 2 गुप्त वस्तू तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये जाळायच्या आहेत. काय करायचं आहे सविस्तर माहिती आपण आता बघूया. बघा, विश्वास ठेवा, या वस्तू जर तुमच्या संपूर्ण घराच्या तुमच्या आजूबाजूला घरामध्ये पसरलेला तर तुमच्या घरातील नकारात्मक, वाईट शक्ती आणि शत्रूंची वाईट नजर, बाधा, कोणती बाधा असू दे, ती जळून खाक होईल. इतकंच नाही तर शत्रू आजही तुम्हाला त्रास देतोय, तो उद्या स्वतःहून तुमच्या चरणी असा गडगडत लोटांगण घालत येईल. म्हणजे काय तर शत्रू त्रास तुमचा आयुष्यातून कमी होणार आहे. ज्याच्या मनात तुमच्याविषयी वाईट विचार येतात तो वाईट विचार करणे देखील सोडेल. इतका शक्तिशाली हा उपाय ठरणार आहे. आजच्या या व्रतामध्ये किंवा माहितीमध्ये उपवास अनेक फायदे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहेत. अनेक अडथळे दूर करण्यासाठी, शत्रुबाधा पूर्ण नष्ट करण्यासाठी आजचा हा उपाय फलदायी ठरणार आहे. श्रावण महिन्यामध्ये हा उपाय तुम्हाला कधीही तुम्ही करू शकता. लक्षात ठेवा, तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत. जर तुम्ही श्रद्धेने, मनोभावे हा जो उपाय केला तर तो फलित ठरणार आहे. कायम त्याचा लाभ होणार आहे. वर्षभर सर्व दिवसाचं पुण्य फळ तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये हा उपाय केल्यानंतर मिळणार आहे. मनोभावी तुम्हाला उपाय करायचा आहे. आपण महत्वाच्या विषयाकडे लगेच बोलूया. तुमचा उपाय आता काही अटी आणि नियम, हे विशिष्ट पद्धत देखील उपायासाठी पाळायचे आहेत. त्या पद्धतीत थोडी जरी चूक झाली तर तुम्हाला या शक्तीचा प्रभाव पडणार नाही आणि यामुळे तुम्हाला सकारात्मक या उपायाची सकारात्मकता मिळणार नाही. अर्धवट माहितीने तुम्ही व्हिडिओ
बघू नका तर पूर्ण व्हिडिओ पहा. चला अजून एक आहे गोष्ट, ती म्हणजे जी तुम्हाला शेवट सांगणार आहे. तो शेवटचा भाग तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं नशीब पालटू शकतो. तर भक्त मंडळी, पुढची माहिती बघण्याआधी गणपती बाप्पाला, महादेवाला प्रभावशाली आणि शक्तिशाली मंत्र आहेत. ओम गण गणपते नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. वक्रतुंड महाकाय हा देखील मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. कमेंट मध्ये नक्की कमेंट करा हर हर महादेव. चला या दिवशी आता विशेष प्राधान्य दिले जाते, कारण शक्ती ही सकारात्मक शक्ती जी काय असते ती दिवसाची जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते पृथ्वीवरती श्रावण महिन्यामध्ये. त्यामुळे शुक्र स्वरूपामध्ये गणेश तत्व आणि महादेवाचे तत्व हे या दिवशी जे काही उपाय कराल नक्कीच फलदायी ठरतील, कारण एका श्रद्धेने आणि मनोभावी भक्ती करणाऱ्या भक्ताची ही तिथी मानली जाते. गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात, महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात. त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण होते. तुम्हाला कधी कधी असा प्रश्न पडला असेल की आपण सर्व कष्ट करतो किंवा देवाची सेवा देखील करतो, भक्तिभावाने करतो, परंतु घरामध्ये सुख शांती समृद्धी काय नांदत नाही, सगळं काही मार्ग लागत नाही, सहजासहजी कोणतेही काम पूर्ण होत नाही, सुख का मिळत नाही. सर्वात मोठे कारण म्हणजे तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार उंबरठा इथे असेल नकारात्मक ऊर्जा. अनेकदा आपण बाहेरून घरात येताना कळत नकळत आपल्यासोबत नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत वाईट विचार किंवा मग अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही वेळा पितृदोष देखील असतो तर काही वेळा वास्तुदोष देखील असतो. यामुळे घराची प्रगती थांबलेली असते. जर तुमच्या मुख्य उंबरठाच दूषित असेल तर माता लक्ष्मी तरी घरात कशी येणार. अनेक अडथळे देखील तुमच्या घरामध्ये येत राहणार. माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश देखील करत नाही आणि लक्ष्मीचा वास कायम राहत असतो. त्यामुळे सतत अशा समस्यांना सामोरे जावे लागते. तुम्ही कधी विचार केला की तुमचे अगदी शेवटच्या टप्प्यावर आलेले काम परंतु काही ना काही कारणामुळे ते पूर्णत्वाला जात नाही. पतीच्या कामामध्ये, नवऱ्याच्या कामामध्ये, मुलांच्या कामामध्ये अडथळे येत असतात, तर परीक्षेमध्ये त्यांना यश मिळत नाही, नोकरीमध्ये अपयश होत असतात, अजून वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यामुळे आपल्या प्रगतीवर जळणारे गुप्त शत्रू या यशांचा मार्ग रोखून धरत असतात. त्यामुळे तुमचे जवळचे कधी कधी बाहेरचे असतात पण घाबरण्याचे कारण नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व शत्रू देखील नष्ट होणार आहेत अशी माहिती तुम्हाला मी देणार आहे. तो उपाय तुमच्यासाठी सुरक्षा कवच, सुरक्षा चक्र ठरणार आहे. ही महत्वाची संधी आज चालून आलेली आहे. हा काळ म्हणजे ब्रह्मांडातील ती केवळ एकच वेळ आहे जेव्हा तुमच्या प्रार्थनेला गणपती बाप्पा किंवा महादेव थेट उत्तर देत असतात. या काळात उंबरठ्यावर तो विशिष्ट उपाय करायचा आहे जो तुमच्या शत्रूंचे सर्व काही नकारात्मक विचार असतील ते नष्ट करेल, पितृदोष देखील दूर करेल, वास्तुदोष देखील दूर करेल, तुमच्या घरातील दारिद्र्याचा अंधार पूर्णपणे संपून जाणार आहे. आता हा उपाय नक्की कसा करायचा आणि कोणत्या 2 गुप्त वस्तू आहेत ते आपण बघूया. फक्त हा उपाय तुम्हाला मनोभावे करायचा आहे. विश्वास ठेवा, तुमच्या कुटुंबाचं भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. जरा शांतपणे विचार करा. आपल्या घराचा उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसतो तर तुमच्या घराची लक्ष्मी रेषा असते. जर ही रेषा कमकुवत असेल तर घराबाहेरची इडापिडा, लोकांची वाईट नजर किंवा नकारात्मक शक्ती या घरामध्ये घराच्या आत प्रवेश करत असतात आणि एकदा काही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये शिरली तर प्रगतीचे सर्व मार्ग हे आपोआप बंद होत असतात. आपल्या घरामध्ये वादविवाद किंवा अनेक समस्यांना सामोरे जावं लागते. आपल्याला वाईटच घडत असते आपल्या घरामध्ये. शत्रू फक्त शत्रू नसतात, ते समोरून अंगावर येत असतात. अनेक शत्रू हे गुप्त देखील असतात, आपल्या प्रगतीवर जळणार देखील असतात, आपल्या सुखी संसाराला कोणाची तरी दुष्ट लावणार देखील असतात. तर आपल्या अवतीभोवती असे शत्रू वावरत असतात ज्यांना कधीही आपली प्रगती ही सहन होत नाही. अशा दुष्ट, भयानक आणि भयंकर लोकांची नजर तुम्हाला लागली असेल तर ती दूर होण्याचे काम आज आपल्याला करायचे आहे. तुमची चिडचिड वाढलेली असेल, तुमची मुलांची चिडचिड वाढलेली असेल, विनाकारण घरामध्ये वादविवाद होत असतील, नकारात्मकता असेल 100% असू शकते आणि तीच आपल्याला आज बाहेर काढायची आहे. तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या पतीला समाजामध्ये मान सन्मान मिळावा, प्रतिष्ठा मिळावी, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावे, तुमच्या मुलांना देखील यश मिळावे, तुमचे देखील भविष्य चांगले व्हावे, तर प्रत्येक स्त्रिया यासाठी धडपडत असतात. म्हणूनच स्त्रियांनी आज घरात किंवा श्रावण महिन्यामध्ये उपाय करायचा आहे. फक्त ज्यांना सुतक त्या घरी असेल त्या घरात उपाय करता येणार नाही आणि स्त्रियांना मासिक धर्म असेल त्यांनी देखील हा उपाय करायचा नाही. त्या सोडून इतर कोणतेही उपाय केला तरी चालू शकतो. तुमची संपूर्ण कुटुंबावरती एक सुरक्षा कवच करून देणारी ही सेवा आहे. दारिद्र्य म्हणजे फक्त पैशाची कमतरता नव्हे तर घरातील लक्ष्मी असूनही सुख नसेल हे देखील दारिद्र्य आहे. आज तुम्हाला संध्याकाळी किंवा श्रावण महिन्यामध्ये संध्याकाळी हे उपाय केल्याने दारिद्र्य दुःख नष्ट होणार आहे. चला तर आपण मुख्य उपायाकडे वळूया ज्याची तुम्ही खूप वेळापासून वाट पाहता. तर उपाय करण्याआधी तुम्हाला अतिशय महत्वाची सूचना द्यायची आहे की उपाय करताना मनात
असे येईल का की काही होईल का नाही काम, किंवा हा उपाय खरंच सकारात्मक ठरेल का नाही, हे केल्याने नक्कीच फरक पडेल का नाही, असे प्रश्न आणि शंका बिलकुलच मनात आणायची गरज नाही. अगदी मनोभावी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण अध्यात्मात आणि शास्त्रामध्ये भाव तिथे देव असतो. जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने उंबरठ्यावर हा उपाय कराल तेव्हा ब्रह्मांडातील त्या शक्ती तुमच्याकडे काम करायला सुरुवात करते. चला आता वेळ आलेली आहे त्या 2 गुप्त वस्तूंची जाणून घेण्याची. नेमके कशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे ते आपण पाहूया. तुम्हाला ज्या समस्या मी सुरुवातीला सांगितलेल्या आहेत त्या जर तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. ज्याच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे. आणि यामुळे माता लक्ष्मी टिकून राहते आणि सकारात्मक घरात कायम टिकून राहते. त्यांनी केला तरी उपाय चालू शकेल. चला आता बघूया तो प्रभावशाली उपाय. अत्यंत महत्वाची जी वस्तू तुम्हाला आज कापरासोबत जाळायची आहे तर त्या वस्तूमध्ये ब्रह्मांडातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अफाट ताकद असते. म्हणून तुम्हाला मी वेळ तर सांगितलीच आहे, त्याच वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुम्ही 3 सांच्या वेळेत केली तरी उत्तम आहे. सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे. देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही स्नान करून हा उपाय करू शकता. त्यानंतर देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्ही तिथे तुपाचा दिवा लावायचा आहे, तेलाचा देखील लावू शकता. गणपतीला महादेवाला विधिवत पूजा करायची आहे. अभिषेक तुम्ही सकाळीच केलेला असेल तर ठीक असेल. नंतर संध्याकाळी तुम्हाला गणपती बाप्पाचे विशेष अभिषेक महादेवाचा अभिषेक करायचा आहे. अथर्वशीर्षाचे 21 आवर्तन घ्यायचे आहे. ओम नमः शिवाय 21 वेळा म्हणायचं आहे. जर एखादी आवर्तन चुकले तर ओम गण गणपती या मंत्राला तुम्ही कमीत कमी 108 वेळा जप करायचा आहे. विधिवत गणपतीची महादेवाची पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षता दुर्वा फुले व्हायचे आहेत. नमस्कार करायचा आहे. लगेच तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळायचं भांड घेऊ शकता. तुमच्याकडे एखादी मोठ्या आकाराची निरंजन असेल, कोणती असो, कोणत्याही धातूची, तांब्याची असो, पितळाची असो तरी ती घेतली तरी चालेल. कारण माती आणि तांबे हे पंचतत्वांपैकी मानले जाते. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला भीमसेन कापुराच्या 3 वड्या ठेवायच्या किंवा तुम्ही 4ही घेऊ शकता. भीमसेन कापूरच घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण हा कापूर शुद्ध असतो, वातावरण शुद्ध करतो, याचे परिणाम लवकर पाहायला मिळतात. त्यासोबत तुमच्याकडे जर भीमसेन कापूर नसेल तर तुम्ही साधा देखील घेऊ शकता, हरकत नाही. त्यानंतर तुम्हाला त्या कापरावर 2 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत. लवंग घेताना तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत. त्याला फुल असायला हवे. त्यासोबत शास्त्रानुसार फुल असलेली लवंग हे पूर्णत्वाचे प्रतीक मानले जाते आणि नकारात्मक शक्तींना खेचून घेण्याची क्षमता त्या लवंगामध्ये असते. त्यानंतर तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये कापूर लवंगा ठेवल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर जायचे आहे. त्यानंतर तुमच्या घराच्या उंबरठ्यावर मध्यभागी किंवा मग उजव्या बाजूला आपण घरात बाहेरून जेव्हा घरामध्ये येतो तेव्हा जे आपली उजवी साईड असते त्या साईडला तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्या लवंगा कापरासोबत जाळायच्या आहे. तेव्हा त्यातून एक विशिष्ट धूर निघतो आणि एक विशिष्ट सुवास देखील निघतो. यामुळे नकारात्मकता नष्ट होते. कारण हा धूर असतो, धूर सामान्य नाही तर तुमच्या घरातील सर्व वाईट शक्तींचा नाश करणारा असतो आणि एक अदृश्य सुरक्षा कवच देखील तयार करणारा असतो. पण थांबा मंडळी, भक्त हो, अजून एक महत्वाचा तुम्हाला उपाय सांगणार आहे मी, पुढे सांगणार आहे. म्हणजे फक्त लवंग जाळल्यानंतर सर्व काही होत नाही. नकारात्मक दूर यानेच होऊ शकते का? तर त्याने दारिद्र्य नकारात्मक ही दूर होत असते. परंतु माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरामध्ये तुमचे चांगले वातावरण होण्यासाठी, सकारात्मकता नांदण्यासाठी अजून एक उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला त्या कापुरामध्ये टाकायचा आहे. तर बरं का, एक वस्तू ती श्रद्धेने डोळे मिटून कुलदेवताचे किंवा गणपती बाप्पाचे नामस्मरण करून हा उपाय तुम्हाला पुढचा करायचा आहे. तर ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. तुमच्या कुलदैवताचा देखील मंत्र जप तुम्ही करू शकता. त्या लवंगा अग्नीसोबत माझ्या घरातील सर्व नकारात्मक दूर होऊ दे, माझ्या पतीच्या कामात यश मिळू दे, त्या कामातील सर्व अडथळे नष्ट होऊ दे, मुलांची प्रगती होऊ दे, मुलांना दीर्घायुष्य लाभू दे, यासाठी मनोभावी प्रार्थना करायची आहे. शत्रू त्रास पूर्णपणे नष्ट होऊ दे अशी देखील मनोभावी प्रार्थना करायची आहे. जेव्हा हा धूर तुमच्या घरामध्ये, संपूर्ण घरामध्ये प्रवेश करेल तेव्हा दारावर थोड्या वेळासाठी तुम्ही इथे करणारच हा सर्व घरभर पसरणार आहे. मुख्य प्रवेशद्वारावर देखील पसरणार आहे. तेव्हा घरातील सर्व दोष नष्ट होतील. त्याबरोबर घरामध्ये विनाकारण वादविवाद होत असतील, पैसा टिकत नसेल, उपायाने या सर्व उपायाने सर्व दोष नष्ट हो, शांतता हो मिळेल, नष्ट होतील. ही केवळ सुरुवात आहे. अजून वस्तू मी तुम्हाला पुढे सांगणार आहे.
उपाय म्हणजे केवळ घराची शुद्धी झाली, परंतु शत्रूचा कायम नाश करण्याचा आहे. शत्रू तुमच्याकडे घराकडे वाकड्याने जर बघत असतील तर त्या संकटाचा कायमचा त्यावर तुम्हाला तोडगा काढण्यासाठी हा उपाय खूप महत्वाचा ठरणार आहे. तुमच्या प्रगतीच्या आड भीतीसारखी शत्रू उभे असतील तर तुम्हाला अनेक अडचणी येत असतील. ते शत्रू त्रास मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले वाईट नजरेमुळे देखील होऊ शकतो. मुळासकट उकळून टाकण्यासाठी अजून एक दुसरी महत्वाची गुप्त वस्तू आहे, ती मी तुम्हाला आता सांगणार आहे. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये दररोज वापरली जाणारी चतुर्थी औषधी वापर करणे विशिष्ट मंत्रासारखा एक प्रभावी शक्तीसारखा असणार आहे. तर ते रहस्य आहे, 100 पैकी 90% लोकांना माहितीच नाही. हा गुप्त प्रयोग आहे जो शत्रूला वटांगण घालायला लावेल. अत्यंत महत्वाच्या घरामध्ये असलेली ती गुप्त वस्तू तुम्हाला सांगण्याची आता वेळ आलेली आहे. ही वस्तू म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर, पण तिची ताकद काय आहे हे तुम्हाला आज अनुभवायला मिळणार आहे. ती गुप्त वस्तू दुसरी तिसरी कोणती नसून तुमच्या स्वयंपाकघरातील काळी मोहरी आहे. आणि त्यासोबत आपल्याला खडे मीठ घ्यायचे आहे, अगदी थोडेसे खडे मीठ घ्यायचे आहे. नसेल तर तुम्ही साधे मीठ देखील घेऊ शकता. आता तुम्हाला वाटेल ते हे दररोज आपण वापरतो, दररोज वापरणारे पदार्थ आहेत, पण विशेष लक्षात ठेवा आज हा आपण श्रावण महिन्यामध्ये शास्त्रात असे म्हटले आहे की काळी मोहरी जेव्हा अग्नीच्या संपर्कात येते तेव्हा ब्रह्मांडातल्या सर्व तांत्रिक बाधा करणी बाधा नष्ट करत असते आणि मीठ हे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे असते. शक्तिशाली घटक हा मानला जातो. त्यासोबत आता कृती कशी करायची श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला करायचा आहे उपाय. आवर्जून उंबर लावलेला कापूर किंवा लवंग पूर्णपणे जाळून संपत येईल, म्हणजेच अग्नीच्या ज्वाळा थोडक्यात शांत होतील. त्यानंतर तुम्हाला त्या क्षणातच उजव्या हातामध्ये 7 काळे मोहरीचे दाणे घ्यायचे आहेत आणि चिमूटभर खडे मीठ घ्यायचे आहे. आता तुमचे पती, तुमचे मुलं, घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यावरून तुम्हाला पायापर्यंत असे 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा पडतो त्याप्रमाणे उतरवून घ्यायचे आहे. हे करत असताना मनामध्ये असा विचार करा की त्यांच्या प्रगतीला लागणारे नजर, सर्व बाधा, अडथळे हे नष्ट होऊ दे, शत्रू देखील नष्ट होऊ देत. शत्रू त्रास कोणताही देऊ नयेत. कोणीही वाईट शक्ती असेल ती देखील नष्ट होऊ दे. मोहरी आणि मिठात ही वाईट शक्ती खेचून घेतली जाते. अशा प्रकारे तुम्हाला मनोमन व्यक्त करायचे आहे, प्रार्थना करायची आहे. ओवाळून झाल्यानंतर पुन्हा एकदा मुख्य उंबरट्यावर जाऊन अग्नीमध्ये हे मीठ आणि मोहरी टाकून द्यायचं आहे. याचा परिणाम काय होतो ते तुम्हाला तुमच्या डोळ्याने दिसेल, कारण अगदी 24 तासामध्ये तुम्हाला याचा परिणाम जाणवायला लागू शकेल. मोहरी त्या अग्नीमध्ये तडतड आवाज करत असेल तेव्हा तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. मोहरी तो आवाज म्हणजे तुमच्या घरातील नकारात्मक नष्ट करण्याचा विजयी नाद असतो. जसे मीठ त्या अग्नीमध्ये विरघळत तसे तुमच्या घरातील दारिद्र्य, दुःख हे नष्ट होत असते, कटकटी भांडणं हे दूर होत असतात. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. हा उपाय नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.